हालेलुया हालेलुया. या बहिणीची साक्ष आहे 8 महिन्यापासून संपूर्ण शरीर दुखायचा आणि तिला भरपूर त्रास होता आणि डोकं पण जडसारखं झालेलं होतं. ह्या त्रासाने शिबिर आणि तापपर्यंत त्रास चालू होता आणि आताच्या आधारावर प्रार्थना त्याने विश्वासाने भाग घेतला. त्याच वेळेला प्रभू येशूचा महान स्पर्श झाला. आता बहीण पूर्णपणे बरी आहे. ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. या बहिणीची साक्ष 4 महिन्यापासून ती चक्करसारखी झाली होती आणि घरातून मुठे पण निघून जायचे आणि कधी मरण्याचे विचार पण करत असायची, कधी दोन्ही बोट फास खाण्यासाठी पण जायची. ह्या त्रासासाठी ही बहीण तिच्या आई बरोबर इकडे शिबिरामध्ये आली आणि आताच्या प्रार्थनेमध्ये त्या बहिणीने विश्वासाने भाग घेतला आणि त्या प्रार्थनेमध्ये या बहिणीला परमेश्वर स्पर्श झाला आणि ही बहीण आता म्हणते की मी पूर्णपणे बरे, तिचं शरीर तिला हलकं जाणवत आहे. म्हणून ही बहीण परमेश्वराला धन्यवाद देते. तर आपण जोराने त्याला मारून परमेश्वराला धन्यवाद देऊया. हालेलुया 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 हालेलुया. हा बहिणीची साक्ष आहे. 1 महिन्यापासून तिचं पुष्कळ पाय दुखायचं, तसंच डावा हात दुखायचं. ह्या त्रासासाठी ही बहीण शिबिरामध्ये आली आणि कालच्या दिवशी आधारभूतीचे प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याच सणाला प्रवेशाचा स्पर्श झाला. हात पाय दुखी निघून गेले, परंतु झोपण्याच्या वेळेस पुन्हा त्रास होऊ लागला. आता तिची आजारमुक्तीची प्रार्थना घेण्यात आली. ते प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याच सणाला प्रवेशाचा स्पर्श झाला. ही बहीण म्हणते की मला आता काही त्रास होत नाही. म्हणून ही बहीण प्रभूला धन्यवाद देते. तर आपण पण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. या आईची साक्ष आहे 3 वर्षापासून तिचे पाय दुखायचं आणि दोन्ही पायाला त्रास व्हायचा. हालेलुया हालेलुया. या आईची साक्ष 1 महिन्यापासून त्याच्या डोक्यामध्ये पुष्कळ त्याला चिंता यायची आणि तसंच त्यांचं संपूर्ण शरीर त्याला जळजळ जाणवायचं. ह्या त्रासासाठी या शिबिरामध्ये आली आणि शिबिरामध्ये असताना पण तिला त्रास जाणवत होता. त्यांच्या शरीर त्यांना जळजळ जाणवत होतं. तसेच त्यांना त्यांच्या डोक्यामध्ये चिंता जाणवत होती. ह्या त्रासासाठी ह्या आईने आताच्या प्रार्थनेमध्ये विश्वासाने भाग घेतला आणि त्या प्रार्थनेमध्ये आईला प्रभूचा स्पर्श झाला. आता ही आई म्हणते की मला काही त्रास होत नाही, मी पूर्णपणे बरे आहे. म्हणून ही आई प्रभूला धन्यवाद देते. तर आपण जोराने टाळ्या मारून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया हालेलुया. हे आईची साक्ष आहे. 25 वर्षापासून तिची पुष्कळ कंबर दुखायचे, तसेच हात पाय दुखायचे. हे आई म्हणते की मांडी घालून पण बसता येत नाही. म्हणून ह्या त्रासासाठी आई शिबिरासाठी आली आणि कालच्या दिवशी आधारभूतीची प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याच सणाला प्रभूचा स्पर्श झाला. ही आई म्हणते की मी आता पूर्णपणे बरी आहे. म्हणून ही आई प्रभूला धन्यवाद देते. तर आपण पण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया. या बहिणीची साक्ष आहे 3 वर्षापासून त्याला अन्नखाड्यात भरपूर त्रास व्हायचा. अन्नखाड्याला त्याला पोटामध्ये आग कशी व्हायची आणि भरपूर त्रास व्हायचा आणि शिबिराने तावपर्यंत त्रास व्हायचा. का देशापर्यंत त्रास चालू होता आणि आजच्या प्रार्थनेत त्याने विश्वासाने भाग घेतला. त्याच वेळेला प्रभू येशूचा महान स्पर्श झाला. आता ही बहीण पूर्णपणे बरी आहे. ही बहीण प्रभू येशूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभू येशूला धन्यवाद देऊया. हालेलुया हालेलुया. या आईची साक्ष 1 महिन्यापासून तिच्या पाठीमध्ये पुष्कळ वेदना होत होत्या, तसंच तिच्या छातीमध्ये पुष्कळ वेदना होत होत्या, तसंच तिच्या डोक्यामध्ये धूळ होती. ह्या त्रासासाठी या आई शिबिरामध्ये आली.
शिबिरामध्ये देखील तिला त्रास चालूच होता आणि आताची जी प्रार्थना झाली त्या प्रार्थनेमध्ये आईने विश्वासाने भाग घेतला आणि त्या प्रार्थनेमध्ये आईला प्रवेश स्पर्श झाला आणि ही आई आता म्हणते की पूर्णपणे बरे, तिला काय त्रास होत नाही, म्हणून ही आई प्रभूला धन्यवाद देते. तर आपण जोडणे त्याला म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. 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 ह्या बहिणीची साक्ष आहे. ह्या बहिणीचा डावा पाय कमरेपासून पायापर्यंत पुष्कळ चावायचा आणि एकदम लूल सदा पडायचा. हे त्रासासाठी बहीण शिबिरामध्ये आली आणि गुरुवारच्या दिवशी आजारमुक्तीचे प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याच क्षणाला प्रभूचा स्पर्श झाला. ही बहीण पूर्णपणे बरी आहे. तसेच या बहिणीची दुसरी साक्ष आहे. 1 महिन्यापासून तिची कुशीत दुखायचं, तसंच कमरेमध्ये दुखायचं. या त्रासासाठी आताची आजारमुक्तीचे प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याच क्षणाला प्रभूचा स्पर्श झाला. ही बहीण म्हणते की मी आता पूर्णपणे बरी आहे, म्हणून ही बहीण प्रभूला धन्यवाद देते. तर आपण पण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. 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 या आईची साक्ष आहे. 1 महिन्यापासून त्यांच्या छातीमध्ये वेदना होत होत्या, तसंच त्यांच्या पोटामध्ये पुष्कळ त्रास व्हायचा आणि तसंच त्यांच्या हातात पायामध्ये पुष्कळ हे त्रास होता आणि त्यांची लघवी लाल होत होती. एवढा तिला त्रास होत होता 1 महिन्यापासून. ह्या त्रासासाठी ही आई शिबिरामध्ये आली आणि शिबिरामध्ये असताना पण तिला त्रास चालूच होता आणि आज शेवटचं प्रवचन होत असताना तिला प्रवेश स्पर्श झाला आणि आई आता म्हणते की पूर्णपणे बरे, तिला काही त्रास होत नाही, ती पूर्णपणे बरे, म्हणून ही आई प्रभूला धन्यवाद देते. तर आपण जोराने त्याला मारून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. 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 ह्या बहिणीची साक्ष आहे. मंगळवारच्या दिवशी पुष्कळ तिचा दात दुखायचा. ह्या त्रासासाठी ही बहीण बुधवारी शिबिरासाठी आले आणि शिबिरात आली तेव्हापासून हळूहळू प्रभूचा स्पर्श होत गेला. आता दाताची वेदना पूर्णपणे बरी झाली आहे. तसंच कालपासून तिचं पोट फुगून राहायचं आणि कुशीमध्ये दुखायचं. ह्या त्रासासाठी आताच्या आजारमुक्तीच्या प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याच क्षणाला प्रभूचा स्पर्श झाला. ही बहीण म्हणते की मी आता पूर्णपणे बरी आहे, म्हणून प्रभूला धन्यवाद देते. तर आपण पण जोराने टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देऊया. हालेलुया. 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 तेव्हा साक्ष आहे. 10 वर्षापासून ते संपूर्ण शरीर दुखायचा आणि भरपूर त्रास व्हायचा. ह्या त्रासासाठी शिबिराने तावपणे त्रास चालू होता आणि गुरुवारची रात्री जी प्रार्थना होती ती प्रार्थनेत विश्वासाने भाग घेतला. त्याची प्रभूचा महान स्पर्श झाला. आता भाव पूर्णपणे बरा आहे. तशी त्या भावाची दुसरी साक्ष आहे. 1 महिन्यापासून त्याच्या पोटात दुखायचं आणि भरपूर त्रास व्हायचा. दिवसामध्ये 3 वेळा बाथरूमला जायचं आणि पहिल्या दिवशी आले तावपणे त्रास चालू होता आणि थोड्या वेळात प्रभूचा महान त्याला स्पर्श झाला आणि पहिल्या दिवशी हा भाव पूर्णपणे बरा झालेला आहे. हा भाव प्रभूला धन्यवाद देते. आपण जोरात टाळ्या वाजवून प्रभूला धन्यवाद देतो. हालेलुया.